लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू. बिडकीन पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पैठण पोलिसांना घरगुती दारू आणि गावठी दारू बंद करण्याची ग्रामस्थांची विनंती. बातमी पैठण येथून. याबद्दल सविस्तर बातमी अशी आहे की सहाय्यक निरीक्षक बिडकीन पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पैठण पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर परिसरातील अवैध घरगुती दारू आणि गावठी दारूची विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची ग्रामस्थांनी विनंती केली आहे की अवैध दारू उत्पादन आणि विक्रीमुळे गावात कौटुंबिक वाद, सामाजिक अशांतता आणि विविध आजारांमुळे अकाली मृत्यू होत आहेत. दिनांक 22 मार्च रोजी सहाय्यक निरीक्षक पोलीस ठाणे बिडकीन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना पैठण तालुक्यातील ढाकेफळ या गावातील नागरिकांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध हातगाडी दारू आणि देशी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासंदर्भात सहाय्यक निरीक्षक पोलीस ठाणे बिडकीन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना तक्रारी स्वरूपात निवेदन दिले की आमच्या गावात गेल्या काही दिवसांपासून घरगुती दारूचे कारखाने आणि गावठी दारूची विक्री उघडपणे सुरू आहे. यामुळे आमच्या गावात कौटुंबिक आणि सामाजिक संघर्ष निर्माण होत असून विविध आजारांमुळे अल्पावधीत मृत्यूही होत आहेत. कारण ढाकेफळ येथील 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही घटना रविवार 22 मार्च रोजी पैठण तालुक्यातील जळगाव 74 या गावात घडली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अवैध दारू गाळण्याचे अड्डे चालवणाऱ्या व दारू विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. पैठण तालुका ढाकेफळ येथील रहिवासी विष्णू बाबन मोरे 25 वर्ष हा रविवारी दुपारी जळगाव रस्त्यावरील 74 क्रमांकाच्या अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला. जेव्हा त्याला बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध संताप व्यक्त होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि दारूबंदी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. त्यामुळे कृपया या नागरी समस्येची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या गावातील दारू विक्री कायमस्वरूपी बंद करावी अशी विनंती केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.